नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले मराठी योजना या चॅनलवरती। आज आपण मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केलेल्या माझा लाडका भाऊ योजना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। ही योजना कशासाठी उपयोगाची आहे आणि या योजनेमध्ये कोण कोण अप्लाय करू शकता याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो गुगलवर यायचंय, आपल्या ब्राउझरवर कोणत्या पण आल्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप्स online.tech साइट असे सर्च करायचे आहे। हे सर्च केल्यानंतर जे तुम्हाला रिझल्ट दिसतील त्या रिझल्ट वरती एकदा बघायचं आहे। स्कॉलरशिप्स online.tech ही साइट जर दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण ह्याच्या होम पेज वर जायचं आहे। होम पेज वर गेल्यावर इथं सर्च बार मध्ये आपल्याला माझा लाडका भाऊ योजना 2024 असे सर्च करायचे आहे। हे सर्च केल्यानंतर आपल्याला जे पोस्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता ह्या पोस्ट मध्ये आपल्याला माझा लाडका भाऊ योजना याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। ती माहिती आपण वाचू देखील शकता किंवा या व्हिडिओला आपण फॉलो करू शकता। मित्रांनो, आपल्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो, प्लीज एक सबस्क्राइब बटनला क्लिक करा। नंतर इथं आपण बघू शकता ओव्हरव्ह्यू टेबल मध्ये आपण ह्या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता। इथं योजनेचे काय काय लाभ होणार आहेत, विद्यार्थ्यांचे क्वालिफिकेशन नुसार त्यांचे बेनिफिट डिवाइड होत आहेत हे तुम्ही बघू शकता। आणि योजनेला कोण कोण अप्लाय करू शकता तर आपण इथं बघू शकता महाराष्ट्राचा रेसिडेंट असला पाहिजे, त्या विद्यार्थ्याचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत असले पाहिजे, त्या विद्यार्थ्याने 12वी पास असला पाहिजे किंवा ITI किंवा डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पास असले पाहिजे, त्या विद्यार्थ्याचे बँक अकाउंट हे आधार सोबत लिंक असले पाहिजे, तर ऍप्लिकंटचे रजिस्ट्रेशन झाले पाहिजे गव्हर्नमेंट रोजगार साइटवर। हे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। तर जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत या योजनेसाठी ते मेन इथे दिलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या साइट वरती कमेंट करा किंवा यूट्यूबच्या या चॅनल वरती देखील कमेंट करू शकता तुम्ही। हे पूर्ण प्रोसेस आपण फॉलो करून या योजनेसाठी अप्लाय करू शकता। इथं आपण बघू शकता योजना ऑफिशियल साइट म्हणून इथं एक क्लिक हेअर ची लिंक आहे, ह्याच्यावर क्लिक केल्यावर योजनेची जी मेन साइट आहे ती ओपन होते। हे बघू शकता तुम्ही, ही योजनेला अप्लाय करण्याची मेन साइट आहे। मित्रांनो, या साइटवर येताच आपल्याला इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ह्याचे बटन दिसत आहे। माझा लाडका भाऊ योजना ह्याचे खरे तर नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेच आहे, त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि जे काही माहिती आहे ती सगळी माहिती तुम्ही PDF च्या स्वरूपात देखील घेऊ शकता। जर तुम्हाला पाहिजे नसेल, डायरेक्ट रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या लिंकवर क्लिक करा, rozgar.mahaswayam.go.in या लिंकवरती क्लिक केल्यानंतर परत ती साइट ओपन होईल। ती साइट ओपन होऊ द्या, थोडा वेळ लागेल। इथे तुम्हाला रजिस्टरचं बटन दिसेल, त्या रजिस्टरच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुमच्याकडे लॉग इन ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन देखील करू शकता, पण जर तुम्ही लॉग इन केला नसेल तर रजिस्टरच्या बटनवर क्लिक करा। साइट वरती आता ट्रॅफिक खूप असणार आहे, त्याच्यामुळे साइट लोड घ्यायला थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन दिसेल, ते असेल न्यू जॉब सीकर रजिस्ट्रेशन। तिथे पोहोचल्यावर आपल्याला आपलं नाव टाकायचंय, लास्ट नेम टाकायचंय, मिडल नेम टाकायचंय, डेट ऑफ बर्थ टाकायचंय, जेंडर टाकायचंय, आधार कार्ड टाकायचंय, आधार कार्ड नंबर टाकायचंय, मोबाईल नंबर टाकायचंय, कॅप्चा फिल करायचा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय। नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यावर आपल्याला आधारचा OTP विचारण्यात येईल। आधारचा OTP विचारण्यात गेल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन आपले जे पर्सनल डिटेल्स आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आहेत ते सगळे फिल करायचे। ते झाल्यावरती सबमिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ID, लॉग इन ID आणि पासवर्ड भेटून जातो, तो आपल्या मोबाईल नंबरवर येतो। तो मोबाईल नंबरवर आल्यानंतर परत एकदा ह्या साइटवर जायचंय, ह्या साइटवर जायचंय होम पेजवर। साइट ओपन होताच मित्रांनो आपल्याला ते आपला आधार कार्ड नंबर किंवा रजिस्ट्रेशन ID जो आपल्याला मोबाईलवर भेटलेला आहे तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे। त्यासोबतच आपण लॉग इन करू शकता।
मित्रांनो, आपण बघू शकता इथं माझं प्रोफाईल ओपन झालेला आहे. प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काहीच करण्याची गरज नाही आहे. माझा लाडका भाऊ योजना यासाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे. सरकारद्वारा ती योजना जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला साईटवरती अप्लाय नावचा बटन दिसेल. त्याच्यावरती आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे आणि जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स असतील किंवा डिटेल्स असतील ते फिल करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. अजून तरी माझा लाडका भाऊ योजना याबद्दल गव्हर्नमेंटने साईट ओपन केलेली नाहीये. त्यामुळे जे हे प्रोसेस होतं ते प्रोसेस आपण कंप्लीट केले. जॉब सीकर रजिस्ट्रेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. जेव्हा हे माझा लाडका भाऊ योजना याची ऑफिशियल साईट लिंक म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म निघेल तेव्हा आम्ही तुम्हाला देखील कळवूच. तर मित्रांनो, जर तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल तर गुगलला जाऊन आपण इथं सर्च करायचं. मी आधी पण बोललो होतो, स्कॉलरशिप्स ऑनलाईन डॉट टेक. दुसरी कुठलीच साईट नाही मित्रांनो, स्कॉलरशिप्स ऑनलाईन डॉट टेक साईट. या साईटवरती तुम्ही सारखं दररोज चेक केला तर तुम्हाला अपडेट भेटत राहतील. जर गव्हर्नमेंटने ॲप्लिकेशन फॉर्म बाहेर काढले असतील तर इथं तुम्हाला बघायला भेटेल आणि ॲप्लिकेशन फॉर्म लिंक देखील इथं तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.